कुंभ राशी 10 ते 16 मेचे साप्ताहिक राशीफल. कुंभ राशी, या आठवड्यात चंद्राचे गोचर तुम्हाला जीवनाच्या विविध पैलूंचा अनुभव घेण्यास संधी देईल. तर मेष राशीतील मंगळाच्या उपस्थितीमुळे तुमचे धैर्य वाढेल. तर सूर्य आणि बुधाची स्थिती तुम्हाला आनंद व मनशांती देईल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी किंचित चढ उतारांनी भरलेला असू शकतो. या आठवड्यात घरातील वातावरण तुमच्या झोपेवर, पचनक्रियेवर व मानसिक स्थितीवर परिणाम करू शकते. त्यामुळे अतिरिक्त ताण किंवा थकवा येऊ शकतो. या काळात तुम्हाला शांततेची गरज असेल. 14 मेला मंगळ व चंद्राचा संयोग तुम्हाला पुन्हा उत्साहाने भरून टाकेल. तर सूर्याच्या राशी बदलामुळे तुमची आंतरिक शक्ती देखील वाढेल. तर 16 मेला वृषभ राशीतील चंद्र तुम्हाला मानसिक शांती व स्थिरता देईल. चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम व योग्य आहार आवश्यक आहे. कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा भावना आणि कुटुंबासाठी समर्पित असेल. या आठवड्यात एखादी घरगुती किंवा कौटुंबिक गोष्टीत तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. जरी तुम्हाला ती टाळण्याची इच्छा होत असली तरी ती घराची दुरुस्ती, कौटुंबिक जबाबदारी, जुने भांडण, मालमत्तेचा वाद किंवा घरातील लहान सहान नियम असू शकतात, ज्यामुळे घरातील वातावरण वारंवार बिघडेल. हा आठवडा तुम्हाला एकाच वेळी सर्व समस्या सोडवण्यास सांगत नाही, पण जे काम तुम्ही हाती घेतले आहे तिथून सुरुवात करा. जर कुटुंबातील एखादा मुद्दा वारंवार त्याच विषयांवर येत असेल तर जुने मुद्दे उकरून काढण्याऐवजी वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. जर एखादे देणे किंवा घरातील काम बाकी असेल तर आता काय करता येईल हे आधी ठरवा. आठवड्याच्या मध्यात कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्याकडून सौम्य प्रतिसादाची अपेक्षा करत असल्याचे दिसू शकते. चिडचिड करून प्रतिसाद देण्याऐवजी एका शांत संभाषणामुळे मोठे गैरसमज रोखता येईल. 12 मे नंतर घरात सुखद वातावरण असेल व तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. या आठवड्यात संयम आणि समजूतदारपणा हा सर्वांगीण विकासाकडे घेऊन जाईल. व 14 मेला शुक्राचे मिथुन राशीतील संक्रमण तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये नवीन आकर्षण आणि आनंद वाढवेल व तुमच्या प्रियजनांचा विश्वास ही तुमची सर्वात मोठी संपत्ती बनेल. तर मंगळाचे धैर्य व शुक्राचे प्रेम तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये सकारात्मक बदल घडवून आणतील. सूर्य आणि बुध यांची स्थिती भविष्यासाठी एक मजबूत पाया प्रदान करेल. या आठवड्याचा शेवट मानसिक शांती व कामाच्या ठिकाणी स्थिरतेसह होईल. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा व पुढे जा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा त्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहित करण्याचा काळ आहे. 11 मे नंतर तुम्ही अभ्यासात पूर्णपणे मग्न असाल. तुम्ही अवघड विषय देखील सहजपणे आत्मसात कराल. 16 मे नंतर सूर्य आणि बुधाच्या मदतीने तुमची बुद्धी व एकाग्रता तीक्ष्ण होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपली रणनीती अधिक मजबूत करण्याची हीच एक वेळ आहे. तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. सध्या कुंभ राशीला 7.5चा उतरता काळ सुरू आहे व या आठवड्यात शनी जयंती देखील आहे. या आठवड्यात शनीशी संबंधित जे काही उपाय कराल त्यामुळे शुभफळाची प्राप्ती होईल. आपण केलेल्या कळत न कळत कोणत्याही वाईट कृत्याचे प्रायश्चित करण्यासाठी या दिवशी आवर्जून शनी मंदिरात शनी तैलाभिषेक व शनी शांती पूजा करावी. शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. मोहरीचे तेल, काळे तीळ, काळे उडीद, चप्पल, अन्नधान्य व गरजू व्यक्तींना काळे कपडे दान करावे. काळी छत्री एखाद्या गरजू व्यक्तीस दान करावी. याचबरोबर आर्थिक लाभासाठी व शनी 7.5चा दुष्परिणाम कमी करण्यासाठी या दिवशी आवर्जून ओम शन शनेश्चराय नमः या महामंत्राचा जप करावा.